सर्वप्रथम अनुदानित आश्रमशाळा बिलबारा तालुका नवापूर. तर आपण माझे स्वागत केले त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. तर याच्यानंतर मी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. हाय, हॅलो, हाय, हाय, हॅलो, हॅलो, हाय, हाय, हॅलो, हॅलो. हाय. तर आपण जेव्हा एखादी इमारत बांधत असतो तेव्हा त्या इमारतीचा पाया मजबूत असणे आवश्यक आहे. पाया कसा असला पाहिजे? मजबूत. आणि पाया मजबूत नसेल तर ती इमारत काय होणार? किंवा इमारत कशी बनणार? खराब बनणार किंवा इमारत कमजोर बनणार, इमारत पडू शकते. बरोबर? त्याचप्रमाणे तुम्हा विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत असताना काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. काही बेसिक गोष्टी म्हणजे ज्यांना आपण पायाभूत गोष्टी जे म्हणतो त्या पायाभूत गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. आणि त्या गोष्टी तुम्हाला माहीत झाल्या तर तुम्ही जगात कुठेही जाणार कमी पडणार नाही. कमी पडणार. मग त्या गोष्टी कोणत्या आहेत? तर पहिली गोष्ट आहे हुशार कोण. आता तुमच्यामध्ये हुशार कोण आहे? हु इज टॅलेंटेड? हुशार कोण आहे? प्लीज रेज युअर हँड. तर हुशार म्हणजे काय किंवा हुशार कोण असतो? तर स्वामी विवेकानंद म्हणतात, काय म्हणतात? जर तुम्ही स्वतःला शक्तिशाली समजणार तर तुम्ही काय आहे? शक्तिशाली. काय आहे? आणि जर तुम्ही स्वतःला कमजोर समजणार तर तुम्ही काय आहे? काय आहे? कमजोर. त्याचप्रमाणे जर तुम्ही स्वतःला हुशार समजणार तर तुम्ही काय आहे? आणि स्वतःला हुशार नाही समजले तर काय आहे? कमी हुशार. म्हणजे सर्वजण हुशार असतात. एव्हरीवन इज टॅलेंटेड. आता सांगा तुमच्यामध्ये हुशार कोण आहे? सर्वांच्या हात यायला पाहिजे. सर्व हुशार आहे ना? हुशार असेल आपल्याला हुशार व्हायचंय. तर यापुढे तुम्ही लक्षात ठेवायचे, तुम्ही इतर कोणत्याही विद्यार्थ्यांपेक्षा कमी हुशार नाही. तुम्ही सर्वजण कसे आहे? हुशार आहे. तुम्ही सर्वजण कसे आहे? पहिला मुद्दा काय? एव्हरीवन इज टॅलेंटेड. माझ्यासोबत सांगा, एव्हरीवन इज टॅलेंटेड. मी हुशार आहे. ठीक आहे. दुसरा मुद्दा आहे सोपा विषय, कठीण विषय. आता एखाद्याला एखादा विषय सोपा वाटतो, एखादा विषय कठीण वाटतो. मग आता तुम्हाला सोपा विषय कोणता वाटतो? आणि तुम्हाला कठीण विषय कोणता वाटतो? फिजिक्स. तर त्यात आईने सांगितले फिजिक्स कठीण वाटतो. तर आता लक्षात ठेवायचे, विषय सोपा किंवा कठीण अजिबात नसतो. तर आपण ज्या विषयाचा आपण अभ्यास करतो, दररोज अभ्यास करतो, तो विषय आपल्याला कसा वाटतो? सोपा वाटतो. आणि ज्या विषयाचा आपण अभ्यासच करत नाही किंवा कमी अभ्यास करतो तो विषय आपल्याला कसा वाटतो? कठीण वाटतो. म्हणजेच आपल्याला जो कठीण वाटतो त्याचा आपण दररोज अभ्यास केला तर तो विषय कसा वाटणार? सोपा वाटणार. म्हणजे विषय कठीण नसतो, तो आपल्यासाठी तो कठीण असतो कारण आपण काय नाही करत? अभ्यास नाही करत. कसा अभ्यास नाही करत? दररोज अभ्यास नाही करत. कसा अभ्यास नाही करत? दररोज अभ्यास नाही करत. त्याच्यामुळे आपल्याला एखादा विषय सोपा वाटतो, एखादा विषय कठीण वाटतो. पण तसे नसते. विषय कठीण नसतो, विषय असतो, विषय सोपाच असतो. तर एव्हरी सब्जेक्ट इज इझी. म्हणजे दुसरा मुद्दा काय आहे? एव्हरी सब्जेक्ट इज इझी. एव्हरी सब्जेक्ट इज सोपा. प्रत्येक विषय सोपा असतो.